Welcome, dear students, GRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we have studied about mushroom production part 3rd. In this topic, we have studied different cultivation practices of mushroom, button mushroom, and oyster mushroom. In today's lecture, we are going to study about paddy straw mushroom cultivation. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण पॅडी स्ट्रॉ मशरूम कल्टिवेशनच्या जी प्रॅक्टिस आहे ती आपण पाहणार आहोत. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट कल्टिवेटेड मशरूम हॅव्हिंग प्लेझंट फ्लेवर अँड टेस्ट. पॅडी स्ट्रॉ मशरूम जे आहे तर ते तिसऱ्या क्रमांकाचं महत्वाचं मशरूम आहे आणि त्याचं प्लेझंट फ्लेवर आणि टेस्ट आहे, म्हणजे त्याला त्या ठिकाणी जी फ्लेवर आहे त्याचा जो कलर आहे तो त्या ठिकाणी त्याला येतो. त्यानंतर त्याची टेस्ट सुद्धा चांगली आहे. देन इट इज मशरूम ऑफ द ट्रॉपिक्स अँड सब ट्रॉपिक्स. हे जे मशरूम आहे तर ते ट्रॉपिक्स उष्णकटिबंधीय आणि सम उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये येणारं मशरूम आहे. देन easy to cultivate and fast growing mushroom. पॅडी स्ट्रॉ मशरूम इझी आहे कल्टिवेशन साठी आणि फास्ट ग्रोइंग आहे, लवकर त्याची वाढ होते. 10 ते 12 दिवसामध्ये हे मशरूम तयार होते. स्पेसिस ग्रोन, तर पॅडी स्ट्रॉ मशरूमच्या ज्या स्पेसिस आहेत त्यामध्ये त्याच्या 3 स्पेसिस आहेत. वल्वेरेला डिप्लेसिया अँड वल्वेरिया इस्कुलॅन्टा या त्याच्या स्पेसिस आहेत. तर पॅडी स्ट्रॉ मशरूम कल्टिवेशन साठी आपल्याला 10 ते 12 दिवसामध्ये हे त्या ठिकाणी खाण्यासाठी तयार होतात. देन कल्टिवेशन टेक्निक्स. पॅडी स्ट्रॉ मशरूम कॅन बी कल्टिवेटेड बाय फॉलोइंग मेथड्स. फर्स्ट ट्रॅडिशनल टेक्निक अँड सेकंड मॉडर्न टेक्निक. तर त्याचा आपण ट्रॅडिशनल म्हणजे काय तर पारंपरिक पद्धत जी पूर्वीपासून त्या ठिकाणी लोक करतायत. देन मॉडर्न टेक्निक मीन्स एक सुधारित त्या ठिकाणी जी टेक्निक आहे ती टेक्निक वापरून कल्टिवेशन केलं जातं. फर्स्ट ट्रॅडिशनल टेक्निक ऑफ पॅडी स्ट्रॉ mushroom. Clean, fresh, dried and unchopped paddy straw is required for cultivation. तर ट्रॅडिशनल कल्टिवेशन साठी आपल्याला क्लीन, फ्रेश, ड्राईड अँड अनचॉप्ड पॅडी स्ट्रॉ त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. तर त्यामध्ये पॅडी म्हणजे काय तर भाताचं जे काड आहे त्या काडांचा वापर करून त्या ठिकाणी मशरूमचं कल्टिवेशन केलं जातं. त्यासाठी क्लीन म्हणजे स्वच्छ आणि ड्राईड सुकवलेला जो पॅडी स्ट्रॉ आहे तो त्या ठिकाणी वापरला जातो. द पॅडी स्ट्रॉ इज टाईड इन टू द बंडल्स ऑफ 1 kg वेट. त्यानंतर पॅडी स्ट्रॉ ते त्या ठिकाणी बंडल केले जातात. 1 किलोचे त्या ठिकाणी बंडल केले जातात. द बंडल्स आर देन सोक्ड इन वॉटर फॉर 16 to 20 hours. त्यानंतर 16 ते 20 तास त्या ठिकाणी ते बंडल पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे. स्टेरिलाइज द पॅडी स्ट्रॉ बाय सोकिंग इन 80 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वॉटर. त्यानंतर त्याचं सोकिंग करून घ्यायचं, स्टेरिलायझेशन करायचं. 80 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी पाणीचं तापमान ठेवून त्या ठिकाणी ते बुडवायचे आहेत त्याच्यामध्ये. देन द बंडल्स आर केप्ट इन द फॉर्म ऑफ बेड ऑन बांबू प्लॅटफॉर्म. त्यानंतर जे बंडल आहेत ते बंडल बांबूचा एक प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे आणि त्या प्लॅटफॉर्म वरती हे बंडल त्या ठिकाणी ठेवायचे आहे. इच बेड कन्सिस्ट ऑफ 20 बंडल्स आणि एका बेड वरती त्या ठिकाणी 22 बंडल ठेवले जातात. द बेड्स आर स्पॉन इन बिटवीन लेयर्स 1.5%
त्यानंतर जे बेड्स तयार केलेले आहेत तर त्या बेड्सला त्या ठिकाणी 1.5% जो स्पॉन आहे म्हणजे सीड मटेरियल, ते सीड मटेरियल त्या ठिकाणी टाकायचं आहे. द रेड ग्राम or gram flour can be used 150 gram per bed below the spawn. Then after रेड ग्राम and gram flour, तुरीचं रेड ग्राम म्हणजे काय, तूर, तर तुरीचं पीठ किंवा ग्राम फ्लोअर किंवा डाळीचं जे पीठ आहे आपलं हरभऱ्याची चणा डाळ जी आहे त्याचं पीठ 150 ग्रॅम प्रत्येक बेड वरती त्या ठिकाणी टाकायचं आहे स्पॉन बरोबर. देन the beds are pressed from the top and covered with plastic sheet. त्यानंतर जे बेड्स तयार केलेले आहेत तर ते बेड्स त्या ठिकाणी त्याचं टॉप प्रेस करायचं आहे, चांगलं दाबायचं आहे आणि कवर्ड विथ प्लॅस्टिक शीट आणि त्याच्यावरती प्लॅस्टिक कव्हरिंग शीट टाकायचं आहे. बेड्स आर वॉटर्ड रेग्युलरली वन्स और ट्वाइस अ डे. त्यानंतर जे बेड्स आहेत तर ते बेड्स रेग्युलरली त्याचं वॉटरिंग करायचं आहे दिवसातनं 1 किंवा 2 वेळेस. ड्युरिंग क्रॉपिंग पिरियड द टेम्परेचर शुड बी 28 to 32 डिग्री सेल्सिअस विथ रिलेटिव्ह ह्युमिडिटी 80 to 90%. त्यानंतर जो क्रॉपिंग पिरियड आहे, बेड आपण त्या ठिकाणी तयार केल्यानंतर त्याचं टेम्परेचर 28 ते 32 डिग्री सेल्सिअस राहील याची त्या ठिकाणी काळजी घ्यायची. आणि जी ह्युमिडिटी आहे, आर्द्रता जी आहे तर ती 80 to 90%, 80 ते 90% आर्द्रता त्या ठिकाणी मेंटेन ठेवायची. देन मशरूम स्टार्ट्स अपीअरिंग इन क्लस्टर्स फ्रॉम ऑल साइड्स आफ्टर 10 to 12 days of spawning and are harvested after about 3 weeks. तर या ठिकाणी 10 ते 12 दिवसानंतर त्या ठिकाणी आपल्याला क्लस्टर्स अपीअर झालेले दिसतात, म्हणजे छोटे छोटे जे मशरूम्स आहेत ते त्या ठिकाणी उगवलेले दिसतात आणि आफ्टर 3 आठवड्यानंतर त्या ठिकाणी त्याची काढणी करून घ्यायची. each beds of 22 bundles would yield about 2.5 to 3 kg मशरूम. त्यानंतर 22 बंडलचा जो एक बेड आहे तर त्या बेड मध्ये आपल्याला 2.5 ते 3 किलो मशरूम त्या ठिकाणी मिळतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रॅडिशनल मेथड ऑफ मशरूम कल्टिवेशन पॅडी स्ट्रॉ मशरूम जे आहे तर ते ट्रॅडिशनली त्या ठिकाणी ग्रो केलं जातं. तर सम पिक्चर्स shows that traditional technique spawning with gram flour, चणा डाळ जी आहे तर त्याचं या ठिकाणी स्पॉनिंग करायचंय. देन क्रिसक्रॉस अरेंजमेंट ऑफ पॅडी बंडल्स त्याच्यावरती त्या ठिकाणी क्रिसक्रॉस अरेंजमेंट मध्ये आपण ते ठेवायचे आहे. देन स्पॉन्ड बेड्स ऑफ पॅडी स्ट्रॉ, त्यानंतर हे अशा पद्धतीचे बेड्स त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. Then second modern technique of paddy straw mushroom cultivation. Cotton waste and rice straw 1:1 proportion. Chicken manures 5% and limestone 3% are mixed together. तर यामध्ये कॉटन वेस्ट म्हणजे जे कॉटन म्हणजे कापसाचं जे वेस्ट मटेरियल आहे त्याचा वापर करून, त्याचबरोबर राईस स्ट्रॉ म्हणजे भाताचे जे काड आहे यांचं एकास एक प्रमाण त्या ठिकाणी घ्यायचे आणि त्याचे बंडल्स आपण बनवायचे आहेत. मग त्यामध्ये आपण परत चिकन मॅन्युअर म्हणजे पोल्ट्री मॅन्युअर, देन 5% पोल्ट्री मॅन्युअर आपण टाकायचे, देन लाईमस्टोन 3% लाईमस्टोन जे आहे तर ते 3% त्या ठिकाणी टाकायचे, आर मिक्स्ड टुगेदर, आणि हे एकत्र मिक्स करून यामध्ये मिक्स करायचे. देन ऍड वॉटर इन मिक्सचर अँड फिल्ड ऑन कॉन्क्रीट प्लॅटफॉर्म विथ द हेल्प ऑफ वुडन फ्रेम फॉर फर्मेंटेशन. त्यानंतर त्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे आणि कॉन्क्रीटच्या प्लॅटफॉर्म वरती ते त्या ठिकाणी ठेवायचं आहे. हेल्प ऑफ वुडन फ्रेम 90 सेंटीमीटर इंटू 90 सेंटीमीटर इंटू 30 सेंटीमीटर या साईजची जी वुडन फ्रेम आहे त्या वुडन फ्रेम वरती हे सगळं मटेरियल या ठिकाणी फर्मेंटेशन साठी ठेवायचं आहे. 1 peel
of compost usually consists of 4 to 6 layers and is about 70 to 90 centimeter high. जो वन पील आपण तयार केलेला आहे तर तो पील कन्सिस्ट ऑफ 4 to 6 लेयर्स, त्याच्यामध्ये 4 ते 6 लेयर्स त्याचे त्या ठिकाणी असतात आणि 70 ते 90 सेंटीमीटर ते उंचीचे तयार होतात. द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन इज कम्प्लिटेड विदिन 2 to 4 days. आणि फर्मेंटेशन जी प्रोसेस आहे तर ती 2 ते 4 दिवसामध्ये तयार होते. आफ्टर preparation of beds, the pasteurization is done at 60 to 62 degrees Celsius for 4 hours. Then त्याचे बेड्स तयार केल्यानंतर त्याचं पाश्चरायझेशन ची प्रोसेस त्या ठिकाणी चालू करायची आहे. 60 ते 62 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला ते त्या ठिकाणी ठेवायचं आहे 4 तासांसाठी. Then when the straw and compost is ready for spawning, the spawn use rate is 1.5%. त्यानंतर स्ट्रॉ आणि जे कंपोस्ट आपण तयार केलेलं आहे तर ते त्या ठिकाणी रेडी होतं स्पाउनिंग साठी. स्पाउनिंग म्हणजे आपण त्याच्यामध्ये मशरूमचे सीड्स टाकायचे आहेत. नियर अबाउट 4 days आर रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन ऑफ स्पॉन रन. आणि 4 दिवस त्या ठिकाणी स्पॉनचं त्या ठिकाणी सेटिंग होण्यासाठी पुढे required असतात. Then on the 5th day after spawning, primordia of fruit bodies appear on the surface of the bed. त्यानंतर स्पाउनिंग ची प्रोसेस कंप्लीट रन झाल्यानंतर 5व्या दिवशी त्या ठिकाणी स्पाउनिंग प्रायमोर्डिया आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, म्हणजे जे काही मशरूम आहेत ते त्या ठिकाणी उगलेले दिसतात. इट युजली टेक्स 4 days टू डेव्हलप टू द स्टेज ऑफ हार्वेस्टिंग. त्यानंतर इट युजली टेक्स 4 days टू डेव्हलप. त्यानंतर त्याच्या 4 दिवसांनी जे मशरूम आहेत तर ते त्या ठिकाणी तयार झालेले दिसतात हार्वेस्टिंग साठी. मॅक्झिमम 2 फ्लशेस कॅन बी हार्वेस्टेड. आणि त्याचे मग 2 फ्लशेस म्हणजे 2 वेळा आपण ते त्या ठिकाणी त्याचं हार्वेस्टिंग करू शकतो. पिक्चर शोज दॅट द मॉडर्न टेक्निक्स ऑफ पॅडी स्ट्रॉ मशरूम. तर या ठिकाणी पहा कशा पद्धतीने या ठिकाणी रॅक तयार केलेले आहेत आणि त्याच्यावरती हे पॅडी प्लस कॉटन यांचं मिक्सचर या ठिकाणी तयार करून एक कंपोस्ट तयार केलं जातं आणि त्यावरती मग स्पाउनिंग केलं जातं. मशरूमचे सीड्स याच्यामध्ये टाकले जातात, प्रॉपर वॉटरिंग वगैरे त्या ठिकाणी केलं जातं. देन इथं बेड्स वरती या ठिकाणी मशरूमचे बेड्स तयार केलेले आहेत, प्लॅस्टिक शीट मध्ये ते कव्हर केलेलं आहे. आणि या पिक्चर मध्ये जे मशरूम आहे ते तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं मशरूम्स त्या ठिकाणी तयार होतो, पॅडी स्ट्रॉ मशरूम. देन नेक्स्ट पार्ट इज हार्वेस्टिंग अँड पॅकिंग ऑफ मशरूम. पुढचा पार्ट यामध्ये आता आपण घेतोय. तर आपण आता 3 मशरूम चे महत्वाचे टाइप्स पाहिले, बटन मशरूम, टिंगरी मशरूम अँड पॅडी स्ट्रॉ मशरूम. यांचा वापर जास्त करून खाण्यासाठी केला जातो. तर त्याचं हार्वेस्टिंग अँड पॅकिंग आपण पाहूयात. फर्स्ट बटन मशरूम, ॲग्रिकस बायस्पोरस त्याचं नाव आहे. बटन मशरूमचं बॉटनिकल नेम आहे ॲग्रिकस बायस्पोरस. हार्वेस्ट द फुल्ली डेव्हलप्ड बटन्स of 3 to 5 centimeter diameter in the early hours. तर हे जे बटन मशरूम आहे तर ते अर्ली हावर्सला त्या ठिकाणी सकाळच्या वेळेस आपण ते काढून घेतो 3 ते 5 सेंटीमीटर डायमीटरचे. द yield ऑफ मशरूम इज अबाउट 15 to 20 kg per 100 kg ऑफ कंपोस्ट. याचं जे yield आहे बटन मशरूमचं तर ते किती आहे, 15 ते 20 kg per 100 kg ऑफ कंपोस्ट. देन धिंगरी मशरूम, प्लुरोटस स्पेसिस. धिंगरी मशरूमचं नाव काय आहे बॉटनिकल, प्लुरोटस स्पेसिस. फर्स्ट हार्वेस्टिंग इज डन इन 20 to 25 days आफ्टर फिलिंग बॅग्स. पहिली जी काढणी आहे तर ती 20 ते 25 दिवसांनी करायची आहे आफ्टर फिलिंग दी बॅग. दिस इज डन व्हेन इट अटेन्स फुल साइज बाय ट्विस्टिंग ऑफ फ्रुट्स. आणि हे कधी करायचं आहे, ज्यावेळेस
धिंगरी मशरूमचं त्या ठिकाणी पूर्ण वाढ झालेली असेल आणि ते काढताना त्या ठिकाणी ट्विस्टिंग ऑफ फ्रूट, ट्विस्टिंग म्हणजे त्या ठिकाणी गोल 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 आकार त्या ठिकाणी फिरवून ते काढायचे आहे. द एक्सपेक्टेड yield इज अबाउट 750 to 800 grams from 1 kg of dry straw. तर धिंगरी मशरूमचं yield किती मिळतंय? 750 ते 800 ग्रॅम 1 किलो ड्राय स्ट्रॉ पासून. 1 किलो ड्राय स्ट्रॉ पासून 750 ते 800 ग्रॅम त्या ठिकाणी आपल्याला मशरूम मिळतं. देन पॅडी स्ट्रॉ मशरूम, व्हॉल्वेरेलिया स्पेसिस. हार्वेस्ट द मशरूम ॲट बटन स्टेज, बटन स्टेजला त्या ठिकाणी त्याचं हार्वेस्टिंग करायचं आहे. हार्वेस्ट द मशरूम बाय ट्विस्टिंग, ट्विस्टिंग करायचे. देन each bed of 22 bundles gives 2.5 to 3 kg mushrooms in traditional method and 3.5 to 4 kg in modern method of cultivation. तर पॅडी स्ट्रॉ मशरूम मध्ये त्या ठिकाणी ट्रॅडिशनल मेथड मध्ये आपल्याला 2.5 ते 3 किलो मशरूम त्या ठिकाणी मिळतं 22 बंडल मध्ये, आणि मॉडर्न टेक्निक मध्ये 3.5 ते 4 kg मशरूम आपल्याला 22 बंडल मध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होतं. तर या ठिकाणी आपण हार्वेस्टिंग मशरूमचं पाहिलं. त्याचबरोबर आता पुढचा पार्ट आहे पॅकिंग. मशरूम पॅकिंग. जनरली प्लास्टिक बॅग्स विथ होल्स आर फिल्ड इन विथ 20 ग्रॅम ऑफ मशरूम. तर जनरली प्लास्टिक बॅग मध्ये मशरूमचं त्या ठिकाणी पॅकिंग करतात. 200 ग्रॅमचं पॅकेट त्या ठिकाणी केलं जातं, त्याला होल्स त्या ठिकाणी ठेवले जातात. इफ मार्केट इज ॲट लॉंग डिस्टन्स देन फिल द मशरूम पॅकेट इन बॉक्सेस विथ आईस ब्लॉक्स. जर मार्केट त्या ठिकाणी लांब असेल तर आईस बॉक्स मध्ये हे पॅकेट त्या ठिकाणी ठेवले जातात. देन प्रिझर्वेशन ऑफ मशरूम. नेक्स्ट पार्ट इज प्रिझर्वेशन ऑफ मशरूम. मशरूमची जी साठवणूक आहे ती साठवणूक आपल्याला करण्यासाठी जी मेथड आहे ती आपण पाहूयात. त्यामध्ये ड्राईंग केलं जातं, मशरूम सुकवले जातात. त्याचे 2 टाईप आहेत, डिहायड्रेशन ऑफ मशरूम अँड फ्रीज ड्राईंग. त्यातली फर्स्ट डिहायड्रेशन ऑफ मशरूम, त्यातलं पाणी आपण काढून घ्यायचं मशरूम मधलं आणि ते सुकवलेल्या अवस्थेमध्ये ते साठवून ठेवायचे. फॉर डिहायड्रेशन पर्पज मशरूम्स आर हार्वेस्टेड ॲट मॅच्युरिटी स्टेज. तर डिहायड्रेशन पर्पज मशरूम्स आर हार्वेस्टेड ॲट मॅच्युरिटी स्टेज. मॅच्युरिटी स्टेजला त्या ठिकाणी ते मशरूम काढून घ्यायचे. दे कॅन बी ड्राईड इन सन or in mechanical dehydrator at 60 degree to 70 degree Celsius. त्यानंतर ते ड्राय करायचे आहेत सूर्याच्या प्रकाशामध्ये, किंवा मेकॅनिकल डिहायड्रेटर जो आहे म्हणजे त्या ठिकाणी एक मशीन आहे डिहायड्रेटर, तर त्या डिहायड्रेटर मध्ये ते मशरूम ठेवल्यानंतर 60 ते 70 डिग्री सेल्सिअसला ते त्या ठिकाणी ड्राय करून घ्यायचे. मशरूम्स कॅन बी ड्राईड आफ्टर स्टीम or water blanching at 60 to 70 डिग्री सेल्सिअस. किंवा जे मशरूम आहे तर ते त्या ठिकाणी स्टीम वरती ड्राय करायचे किंवा वाफेवरती ड्राय केले जातात, किंवा वॉटर ब्लेंचिंग 60 ते 70 डिग्री सेल्सिअसच्या पाण्यामध्ये सुद्धा ते ड्राय करता येतात. देन डिपिंग इन aqueous solution of chlorine followed by sulfiting retains the व्हाईटनेस ऑफ द प्रोडक्ट. त्यानंतर ॲक्वेस सोल्युशन ऑफ क्लोरीन, क्लोरीनच्या ॲक्वेस सोल्युशन मध्ये ते डीप करायचं आहे, बुडवायचे आहेत. त्यानंतर सल्फिटिंग रिटेन्स द व्हाईटनेस. त्यानंतर सल्फिटिंग त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्याचा व्हाईटनेस त्या प्रोडक्टचा मेंटेन ठेवायचा. ड्राईड मशरूम्स शुड बी स्टोर्ड इन एअर टाईट कंटेनर्स इन कूल ड्राय प्लेस. तर ड्राईड मशरूम जे आहे तर ते त्या ठिकाणी एअर टाईट कंटेनर्स मध्ये स्टोअर करायचे आहेत आणि थंड ठिकाणी ते ठेवायचे. थंड आणि कोरड्या ठिकाणी ते त्याचे कंटेनर्स ठेवून द्यायचे आहेत. देन सेकंड मेथड फ्रीज ड्राय. पुढची मेथड आहे फ्रीज ड्राय. इट इज डन बाय इमर्सिंग द स्लाइस्ड मशरूम इन सोल्युशन ऑफ सोडियम मेटाबायसल्फाइड and 2% कॉमन साल्ट.
तर फ्रीज ड्राईंग मध्ये काय केलं जातं, जे मशरूम आहे स्लाइस्ड केलेले मशरूम म्हणजे मशरूमचे जे तुकडे आहेत ते तुकडे सोल्युशन जे आहे सोडियम मेटाबायसल्फाइड आणि 2% कॉमन साल्ट, त्याच्यामध्ये मीठ 2% असतं. तर ह्या सोल्युशन मध्ये त्या ठिकाणी स्लाइस मशरूम ठेवायचे आहेत. दीज आर देन ब्लेंच्ड इन बॉइलिंग वॉटर फॉर 2 minutes फॉलोड बाय कुलिंग. त्यानंतर जे मशरूम सोडियम मेटाबायसल्फाइड मध्ये ठेवलेले आहेत ते त्या ठिकाणी ब्लेंच्ड करायचे आहेत. बॉइलिंग वॉटर मध्ये 2 मिनिटं त्या ठिकाणी ते परत ठेवायचे आहे. द प्रोडक्ट इज फ्रोझन ॲट -22 डिग्री फॅरनहाइट फॉर 1 minute. त्यानंतर -22 डिग्री फॅरनहाइटला त्या ठिकाणी ते जे ब्लेंचिंग केलेले मशरूम्स आहेत ते त्या ठिकाणी 1 मिनिटासाठी ठेवायचे. द फ्रोझन प्रोडक्ट आर ड्राईड टू 3% मॉइश्चर कंटेंट अँड पॅक्ड इन कॅन्स. आणि त्याच्यानंतर जे फ्रोझन मटेरियल आहे तर ते काय करायचं, ड्राईड करायचं 3% मॉइश्चर त्याचं होईपर्यंत आणि पॅक्ड इन कॅन्स. आणि नंतर कॅन्स मध्ये ते पॅकिंग करायचं. कॅन्स म्हणजे काय, तर मशरूम साठवणुकीसाठी एक आपण कॅन्स वापरतो, जसं कोल्ड ड्रिंक्स वगैरे साठी आपण कॅन्स वापरतो, तसंच मशरूम साठी सुद्धा कॅन्स वापरले जातात. देन कॅनिंग ऑफ मशरूम. कॅनिंग ऑफ मशरूम कसं करतात, तर बटन मशरूम कॅन बी कॅन आयदर होल ऑर इन अ स्मॉलर पीसेस. जे बटन मशरूम आहेत तर ते पूर्ण त्या ठिकाणी कॅन केले जातात किंवा त्याचे छोटे छोटे पीस करून ते कॅन केले जातात. फ्रेश मशरूम्स आर देन डिप्ड इन बॉइलिंग वॉटर फॉर 2 to 3 minutes अँड पुट इन कोल्ड वॉटर. तर जे बॉइलिंग वॉटर मध्ये त्या ठिकाणी 2 ते 3 मिनिट्स त्या ठिकाणी फ्रेश मशरूम ठेवले जातात आणि त्याच्यानंतर परत कोल्ड वॉटर मध्ये ते ठेवतात. ब्लँचिंग कॅन ऑल्सो बी डन इन स्टीम फॉर 2 to 3 minutes. त्यानंतर त्याचं ब्लँचिंग करायचं 2 ते 3 मिनिटासाठी वाफेवरती ते त्या ठिकाणी ठेवायचे आहे. ब्लँच्ड अँड कूल्ड मशरूम्स आर फिल्ड इन कॅन्स. त्याच्यानंतर जे ब्लँच्ड आणि कूल्ड मशरूम आहेत तर ते कॅन्स मध्ये फिल करायचे. देन ब्राइन सोल्युशन कन्सिस्टिंग ऑफ 2% कॉमन साल्ट, 2% शुगर अँड 0.3% सायट्रिक ऍसिड इज ऍडेड इनटू कॅन. आणि नंतर कॅन मध्ये 2% मीठ, 2% साखर, 0.3% सायट्रिक ऍसिड यांचं मिक्सचर म्हणजेच ब्राइन सोल्युशन ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे कॅन मध्ये. आफ्टर स्टेरिलायझेशन द कॅन्स आर केप्ट इन कूल अँड ड्राय प्लेसेस. त्यानंतर स्टेरिलायझेशन केल्यानंतर कॅनचं तर ते कॅन त्या ठिकाणी थंड ठिकाणी किंवा कोरड्या ठिकाणी आपण ठेवून द्यायचे आहे. तर अशा पद्धतीनं हे कॅनिंग ऑफ मशरूम करायचं आहे. देन नेक्स्ट पिकलिंग ऑफ मशरूम. पुढचा पार्ट आहे पिकलिंग, म्हणजे मशरूमचं आपण लोणचं करतो, जसं मँगो पिकल्स म्हणजे आंब्याचं लोणचं आहे. देन मिरचीचं आपण लोणचं करतो, तर त्याला आपण पिकलिंग ऑफ मशरूम असं म्हणतो, मशरूमचं लोणचं. तर कंपोनेंट्स काय काय लागतात मशरूमचं लोणचं करण्यासाठी, त्यामध्ये फर्स्ट फ्रेश मशरूम, बटन मशरूम त्या ठिकाणी घेतात. फ्रेश मशरूम 500 ग्रॅम. साल्ट 20 ग्रॅम. साल्ट किती आहे 20 ग्रॅम. देन जिंजर म्हणजे आलं 5 ग्रॅम. ओनियन कांदा 20 ग्रॅम 20 ग्रॅम. देन मेस म्हणजे ग्राउंड जायफळ किंवा जायपत्र जे असतं ते आपण, मेस म्हणजे काय जायपत्र, तर ते 2 ग्रॅम त्या ठिकाणी वापरायचं आहे. देन फिनोग्रीक 10 ग्रॅम. व्हाईट पेपर 20 ग्रॅम. रेड चिली पावडर 10 ग्रॅम. व्हिनेगार 10 ml. रेड चिली पावडर म्हणजे ती मिरची आहे, मिरची पावडर ती 10 ग्रॅम आहे. देन मस्टर्ड सीड ऑइल, मोहरीचं जे तेल आहे ते 100 ml. सोडियम बेन्झोएट 200 मिलीग्रॅम. सोडियम बेन्झोएट हे प्रिझर्वेटिव्ह आहे,
तर ते 200 मिलीग्रॅम त्या ठिकाणी वापरायचं आहे. तर अशा पद्धतीचं जे कंपोनंट्स आहेत ते मशरूम लोणच्यासाठी आवश्यक असतात. तर त्याची आपण पुढे प्रोसिजर पाहूया. प्रोसिजर फॉर मशरूम पिकलिंग. यूज बटन मशरूम्स फॉर पिकेल्स. बटन मशरूम त्या ठिकाणी लोणचं तयार करण्यासाठी वापरतात. इमर्स देम इन कोल्ड वॉटर. सुरुवातीला ते थंड पाण्यामध्ये बुडवायचं आहे. पुट क्लीन मशरूम्स इन पॅन अँड मिक्स विथ साल्ट, पेपर, मेस, फिनोग्रीक, रेड चिली पावडर. सुरुवातीला काय करायचं, जे बटन मशरूम आहेत त्याच्यामध्ये ते पॅन मध्ये ठेवायचे, म्हणजे एखाद्या तव्यावर वगैरे, आणि मिक्स विथ साल्ट, त्याच्यामध्ये साल्ट ऍड करायचे, पेपर जी मिरी वगैरे आहे ती ऍड करायची, मेस, फिनोग्रीक, रेड चिली पावडर त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. देन फ्राय ओनियन अँड जिंजर इन ऑइल टू अ लाईट ब्राऊन कलर अँड मिक्स विथ मशरूम. त्यानंतर ओनियन म्हणजे कांदा आणि आलं यांचं त्या ठिकाणी मिक्सचर करून ऑइल मध्ये ते फ्राय करायचे आहेत आणि त्याचा जो कलर आहे तो ब्राऊन होईपर्यंत ते फ्राय करायचे. देन मिक्स विथ मशरूम, त्याच्यामध्ये नंतर मशरूम मिक्स करायचे. ऍड व्हिनेगार अँड कुक फॉर 10 मिनिट्स, आणि त्याच्यामध्ये व्हिनेगार ऍड करायचे, हे सुद्धा प्रिझर्वेटिव्ह आहे. तर व्हिनेगार ऍड केल्यानंतर ते 10 मिनिटं कुक करायचं, म्हणजे शिजवायचं आहे. pour the whole mixture into small glass jar, आणि त्याच्यानंतर स्मॉल ग्लास जार जो आहे काचेच्या भांड्यामध्ये ते त्या ठिकाणी ठेवायचा आहे. सील द जार विथ लीड अँड लेबल इट. त्यानंतर तो जार सील करायचा आहे, पूर्ण हवा बंद तो करायचा आहे. जसं लोणच्यामध्ये आपण करतो, कैरीच्या लोणच्यामध्ये आपण ते सील करतो, तसंच याच्यामध्ये सुद्धा सीलिंग करायचं आहे आणि त्याला लेबल द्यायचं आहे. लेबल वरती मग त्या ठिकाणी डेट वगैरे टाकायचे आहे, कधी तयार केलं वगैरे. देन leave it for a few days at room temperature and use after 1 month. त्यानंतर ते काही दिवसांपुरतं ते रूम टेम्परेचरला ठेवायचे आणि 1 महिन्यानंतर त्याचा आपण खाण्यासाठी वापर करू शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण मशरूमची प्रोसिजर पाहिली, कशा पद्धतीनं त्याचं लोणचं तयार करायचं आहे, पिकेल तयार करायचं आहे मशरूमचं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला मशरूम प्रोडक्शन हा जो चॅप्टर आहे त्याचं जे पूर्ण लेक्चर्स आहेत ते आपले संपलेले आहेत आणि हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. तर आजचं आपलं लेक्चर संपलेलं आहे. धन्यवाद.